नानाभाऊ, तुम्ही आज पवार साहेबांची भेट घेतली। याआधी उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये जाऊन पवार साहेबांची भेट घेतली होती, मात्र आज प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही पवार साहेबांना भेटलात। कोणत्या विषयावर चर्चा झाली? आजच्या भेटीचं नक्की कारण काय होतं? विधिमंडळाच्या कमिट्या आता त्यांना माननीय अध्यक्ष विधानसभेला द्यायचे आहेत। विरोधी पक्ष नेत्यांची पण नावाची त्या ठिकाणी एक चर्चा करून घ्यायची होती आणि त्याची बैठक एक कालच मुंबईमध्ये आमची महाविकास आघाडीची झाली आणि पवारसाहेबांची तब्येती थोडीशी बरी नाही असं मला कळलेलं होतं। त्यामुळे स्वाभाविक आहे, मी पुण्याला आलेलो होतो एका लग्नाला, एका कार्यक्रमाला, आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी मी इथं आलेलो होतो। नेमकी काय राजकीय चर्चा झाली का? कारण का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होत आहेत, त्या अनुषंगाने महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे की नाही, ह्या ज्या चर्चा सुरू असताना त्याबद्दल काही चर्चा झाल्या का? सध्या माननीय कोर्टाचं जे तारीख पे तारीख चाललेली आहे, आज माननीय कोर्टामध्ये तारीख होती 22 तारीख आहे, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतची तारीख होती। फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना की मी 24 तासात आरक्षण आणेन, पण आता 3 वर्ष झाले ते सत्तेत आहेत, पण अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा क्लिअर झालेला नाही। आता पुन्हा तारीख पुढे गेलेली आहे, निवडणुका लागतील की नाही लागतील हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे आत्ता त्याच्यावरची चर्चा हा काही भाग होऊ शकत नाही। ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांना विचारून या सगळ्या निवडणुकीची एक व्यूहरचना आम्ही लोक महाविकास आघाडी म्हणून करू। संजय राऊत दुसरीकडे भेट घेतली होती, उद्धव ठाकरेंनी पण मुंबईत भेट घेतली होती, आज तुम्ही भेटतायत। महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल आहे ना? जेव्हा आम्ही सगळे भेटतो आहे तर अलबेलच आहे, भेटत नसलो दुरावा असेल तर अलबेल नाही असं ओळखलं जातं। जसं आपण पाहतोय की आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात, एकामेकाच्या तोंडाकडे बघत नाही, असे चित्र बघतोय नाही तुमच्या मीडियावर। तर आता तिथं अलबेल किती आहे हे तुम्हाला कळतं आहे। दाऊसला राज्यातले मुख्यमंत्री केलेत आणि त्या ठिकाणी जागतिक पातळीवरचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न करण्यासाठी ते गेलेले आहेत, जनतेच्या पैशाने गेलेले आहेत, पण तिथं राहूनसुद्धा त्यांना महाराष्ट्रामधल्या कुजबुजीवर लक्ष ठेवून राहावं लागतं। नाशिक आणि रायगडच्या 2 पालकमंत्र्यावर स्थगिती द्यावी लागते आणि राज्याचा उपमुख्यमंत्री एक आपल्या गावात एक कुठं आहे मला माहिती नाही। त्यामुळे काय परिस्थिती महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये आहे, गेला 1 महिना उलटून झालेला आहे सरकार बनून, पण खातेवाटप झालेलं नाही। मग खातेवाटप झालं तर मग आता पालकमंत्री नाही, पालकमंत्री झालं तर त्याच्यातही स्थगिती आलेली आहे। त्याच्यामध्ये सहपालकमंत्री एक नवीन पद पुन्हा या कुजबुजीमध्ये या माहितीला निर्माण करावं लागलेली आहे। मलाई कशी खाता येईल हेच या सरकारचं उद्देश आहे असं दिसतं। जनतेची काळजी नाही असं असलेलं हे सरकार आज महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे। लोकांचं घेणं देणं नाही, बैमानीनं निवडून आलेली ही मानसिकतेची लोक आपल्याला या सरकारमध्ये पाहायला मिळते। 65% गुन्हेगार मंत्री या सरकारमध्ये आहेत आणि त्याचाच परिणाम की त्यांच्याच पक्षाचे आमदार, सत्ता पक्षातले आमदार त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। काल एक मंत्र्यांनी तर अजून चमत्कार केला की 4% कमिशन भ्रष्टाचार हे तर कॉमन आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की भ्रष्टाचारालाही शिक्कामोर्तब राज्यातलं सरकार आता करायला निघालेलं आहे आणि म्हणून त्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री आता काय करतात याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे। तुम्ही म्हणाले महायुतीमध्ये अलबेल नाहीये, दिसतंय ना, पक्षातले आमदार आता तिकडे जातील अशा पद्धतीची चर्चा आहे। उदय सामंत सुद्धा म्हणले 10 आमदार। मी म्हणालो की बैमानीनं डाका टाकून मतावर हे लोक आलेले आहेत। जे लोकांची मानसिकताच ही आहे की दुसऱ्याचे आमदार विकत घेणं, दुसऱ्याची घरं फोडणं, तर या सरकारची मानसिकता तीच आहे। त्याला नाविन्य काय?
ज्यावेळेस ह्या घटना होतील त्यावेळेस आपण त्याचं उत्तर देऊ. पण आज महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून मलाई आणि लूटपाट करणारे हे सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या पिकाच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला नाही. अजूनपर्यंत सोयाबीनचे केंद्र स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र आम्ही चालू ठेवू. हे केंद्र चालू नाही आहेत, बंद आहे. धान खरेदी केंद्र तशीच आहेत. कापसाचे सुद्धा तोच हाल आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तोच हाल आहे. जे धान्य घेतलं त्याचा अजून पैसे साध्या शेतकऱ्याला मिळाले नाहीत. पीक विमा पद्धतीचा काय घोळा आहे तो आपण पाहतो आहे. बेरोजगारांचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. गरिबांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. महागाईचे प्रश्न वाढलेले आहेत. रेती माफियांचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. ज्याप्रमाणे अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने यांची कान उघडणी केलेली आहे त्याचे धागेदोरे तो जो इन्स्पेक्टर होता जो संजय शिंदे तिथपर्यंतच नाही तर DG ऑफिसपर्यंत आणि मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे आहेत. आणि याच्यातले मूळ कोण होते, अक्षय शिंदेवर फेक एन्काउंटर करणारे कोण लोक होती, कोणाच्या आदेशाने हे झाले, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राची जनता बघते आहे. अजून त्या लहान चिमुरड्या मुलींना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना न्याय मिळाला नाही. आणि सरकारचा सहभाग त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यामुळे आमदार विकत घेणं, कोणाची घरं फोडणं, त्याच्यापेक्षा तुम्ही सत्तेत आहात तर सत्तेमध्ये राज्याच्या जनतेला आम्ही काय नाही देऊ शकतो की फेक एन्काउंटर करून निर्दोष लोकांना जीवे मारण्याचं काम हे सरकार करत असेल तर मला असं वाटतं की या आमदार विकत घेण्याच्या भाषेवर लक्ष देण्यापेक्षा राज्याच्या जनतेला आम्ही सुखरूप कसं ठेवू शकतो आणि महाराष्ट्राची जी बदनामी सातत्याने या सरकारमुळे वाढत चाललेली आहे त्याच्यावर लक्ष करणे ह्या सरकारची जरूरत आहे. पण आम्ही याच्या आमदार फोडू त्याच्या आमदार फोडू ही जी मानसिकता आहे हे शाहू फुले आंबेडकर विचाराची नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची नाही. पण हे या विचारालाच काळीमा लावणारी ही लोक आज महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे मला या सगळ्या लोकांच्या बद्दलची ही प्रतिक्रियाच आम्हाला द्यायची नाही. त्यांना काय करायचं त्यांनी करावं आणि जे काही कच्चे असतील त्यांच्याबद्दलही आम्ही काय निर्णय घ्यायचा करू. पण मूळ प्रश्न आहे की सत्तेमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि सत्तेमध्ये तुम्ही या पद्धतीच्या भाषा तुम्ही मंत्रिपदावर बसून करत असाल तर हा महाराष्ट्र आहे, हा काही दुसरं राज्य नाही आहे. तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून कसा धडा शिकवायचा हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे हे विकत घेणं फोडणं या भाषा तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. आम्हाला त्याची काही गरज नाही. अरे मला तुम्हाला सांगतो की हे किती काही केलं यांचंच फुटायची वेळ आलेली आहे. महायुतीमध्ये काय चाललेलं तुम्हाला दिसतंय ना, यांचेच काय चाललेलं आहे बेहाल हे तुम्हाला दिसतंय. त्यामुळे आपल्याला यांच्यामध्येच सगळी आग लागलेली आहे. आपली आग दुसऱ्यावर ढकलण्याचं काम जे करत असतील तर त्याच्यावरची प्रतिक्रिया कशाला द्यायची. छगन भुजबळांना महाराष्ट्रामध्ये क्लीन चिट दिली सुप्रीम कोर्टाने छगन भुजबळांना. आता तुम्हाला अजून काय काय अजून क्लीन चिट मिळणार. एक इकडे मंत्रिमंडळाची शपथ घेतल्याबरोबर 1000 कोटीची प्रॉपर्टी मिळते, दुसऱ्या दिवशी निनावी. काय काय चालतं या महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे हे क्लीन चिट वगैरे आता हे सगळ्यांना जनतेला माहिती आहे. तिकडे वॉशिंग मशीन आहे मोदींची, त्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं की झालं. आणि 1000 कोटीची प्रॉपर्टी पण मिळते निनावी मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर. अहो जाऊ दे त्यांचं काय करा. पहिलं महाराष्ट्राचे जे बेहाल आहेत ते थांबवा ना म्हणा. त्यांच्यावर कशाला प्रतिक्रिया द्यायची. हे फुटपाट होणार आणि हे होणार त्याच्यावरची चर्चा करण्यापेक्षा तुम्ही मंत्रिपदावर बसलेला आहात, तुम्ही शपथ घेत असताना जे काही बोललात त्याचं तरी पालन करा. ₹1 जो पीक विमा होता त्याच्यामध्ये 5000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा झालेला आहे असं भाजपच्या आमदारांनी आरोप केलेला आहे. सुरेश दस असं म्हणतात की तत्कालीन कृषी मंत्र्याच्या विरोधामध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. तत्कालीन कृषी मंत्री हे धनंजय मुंडे होते. म्हणजे भाजपचाच आमदार तत्कालीन कृषी मंत्र्यावरती 5000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करतो. मी तुम्हाला सांगितलं की दागी मंत्रिमंडळ आहे. 65% मंत्री ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, वेगळे वेगळे आरोप या मंत्र्यांवर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचा आमदारच, सत्ता पक्षाचा आमदारच या पद्धतीचे आरोप लावत असतील तर आता हे आरोप नाही ना, वस्तुस्थिती आहे. सरकार हे कशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे
हे महाराष्ट्र लुटायला आणि महाराष्ट्राच्या निर्दोष लोकांवर फेक एन्काउंटर करणारे सरकार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे या सरकारच्या बद्दलच्या जेवढ्या काही आपण यांचे वाभाडे काढायला गेलं ते कमी पडेल. या सरकारला अजूनही संधी आहे की या महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी आणि शाहू फुले आंबेडकर विचाराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला ताकद देण्यासाठी ह्या सरकारचं काम आहे. पण हे सरकार ते करू शकत नाही. महाराष्ट्राला काळीमा लावणं, कलंकित करणं, महाराष्ट्राची बदनामी करणं, जंगलराज महाराष्ट्राचं करणं हेच या सरकारचं कर्तव्य आहे आणि ते लोक करतात. मागच्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्षपदी दुसरा चेहरा येणार अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या. आपण राजीनामा द्यायला तयार आहात अशा प्रकारे देखील सांगितलं होतं. परंतु आता नवीन प्रदेशाध्यक्षपद घेण्यास कोण तयार नाही अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. काय किती तथ्य आहे? मला एक कळत नाही. सध्या माध्यमामध्ये अशा हवेवरच्या चर्चा जेव्हा होतात त्यावेळेस आम्हाला पक्षाच्या लोकांना असं वाटतं की कुठून हवेतून गोष्टी मारतात आहेत. आमच्या पक्षामध्ये एक लंबी लाईन आहे. आम्ही आता पक्षामध्ये आमच्या हायकमांडनी सांगितले की एक मोठे फेरबदलही राज्य आणि केंद्र पातळीवर करण्याचा निर्णय केलेला आहे. मला 4 वर्ष झालेली आहेत आणि मला 4 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आमच्या संघटनेचंच धोरण आहे की त्याच्या जागी दुसरं बदल केला पाहिजे आणि मी सुद्धा त्या पद्धतीचं विलिंगनेस दिलेलं आहे. त्यामुळे एक मोठं बदल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. आता संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडचे आहेत, ते तातडीनं घेतील. मी स्वतः पत्र दिलेलं आहे. ते सांगितलं की मला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि माझ्या जागी आपण बदल करावेत अशा पद्धतीचं विलिंगनेस मी दिलेलं आहे. ना मणिपूरमध्ये जेडीयूनं भाजपचा पाठिंबा काढलाय. मात्र जेडीयूच्या 5 आमदारांनी आधीच भाजपला समर्थन दिलंय. जेडीयूचं 5 आमदार समर्थन काढतात मणिपूरमध्ये. केंद्र स्तरावरती काय आलबेल नाही नितीश कुमार आणि मोदींमध्ये त्याचं हे चित्र म्हणायचं का? कारण नितीश कुमारांचेच आमदार आता भाजप पुरताना दिसतंय. 5 आमदारांनी मणिपूरमध्ये भाजपला समर्थन दिले आणि पक्षाने ठरवलंय की मणिपूरमधला भाजपचा पाठिंबा काढ. दिल्लीचं सरकार अस्थिर आहे, त्याचं दर्शन आपल्याला होतेच आहे. नितीश कुमार दिल्लीमध्ये येऊन त्यांनी काही भूमिका पण आपल्या मांडल्यात आणि नितीश कुमारांनी ज्याप्रमाणे त्यांचा बिहारचा राज्यपाल बदलल्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका, त्यामुळे केंद्रातला जो टेकू आहे तो टेकू कुठेतरी कमजोर होते आहे आणि केंद्रातलं सरकार अस्थिर होत आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही म्हणून त्यांना पदावर झालं 2 दिवस झाले त्याला. कुठलं सरकार निर्णय घेत नाही, आरोप होत आहेत, वेगवेगळे फोटो येत आहेत, एवढी मोठी मालमत्ता सापडते. हे बघा, आम्ही काल महायुती म्हणून महाविकास आघाडी म्हणून काल आम्ही ही भूमिका सार्वजनिकपणे मांडलेली आहे. सरकारला जनाची नसेल तर मनाची तरी लाज सरकारने ठेवावी आणि तातडीनं जे दागी मंत्री आहेत त्यांचे राजीनामे घ्यावे, ही भूमिका आमची आहे. थँक्यू. आपने पवार साहब से मुलाकात की, क्या कुछ कोई वजह थी मुलाकात करने की और कैसे? देखो, मैं कल हमारी महाविकास आघाड़ी की मीटिंग हुई. वो मीटिंग में जयंत पाटिल जी थे, जितन अवार्ड थे, शिवसेना की तरफ से अनिल परब थे, सुनील प्रभु थे और कल इसमें सब चर्चा हुई. उसके बारे में भी मैंने बात करने के लिए आया और मुझे पता चला कि पवार साहब की तबीयत में भी थोड़ा फ़र्क है और तबीयत अच्छी नहीं है, तो इसलिए मैं उनको मिलने के लिए यहाँ पर आया था. और जो कल मीटिंग हुई उसके बारे में भी उनको मैंने सविस्तर में बात किया. तो विपक्ष का नेता को लेकर हो जाएगा. अभी हम लोगों का वो भी तैयारी हो गई है और मैं और पवार साहब और उद्धव जी हम लोग बैठकर इस पर उसमें एक फाइनल डिस्कशन करेंगे. अभी पार्लियामेंट का भी सेशन शुरू हो रहा है और उसी समय में दिल्ली में एक मीटिंग हम करेंगे. अध्यक्ष जी, लोकल बॉडी के इलेक्शंस होने हैं आगामी, उसमें महाविकास आघाड़ी एक लड़ने वाली है. कितने आप अभी भी एकजुट हैं? देखो, मुझे ये पता नहीं है कि इलेक्शन होगा कि नहीं होगा, ये सबसे बड़ा प्रश्न हमारे सामने है. आज माननीय कोर्ट में ओबीसी के आरक्षण के बारे में जो डेट थी उसको एक्सटेंड किया गया है. देवेंद्र फडणवीस जब विरोधी पक्ष के नेता थे तभी उन्होंने कहा था कि
24 घंटे में हमारी सरकार है तो 24 घंटे में हम आरक्षण वापस ला के दे सकते हैं। अब 3 साल पूरा हुआ, अभी तक आरक्षण का मुद्दा क्लियर नहीं हुआ और चुनाव भी नहीं लगे 3 साल से। तो मुझे लगता है कि इलेक्शन जब आएंगे तब हम लोग चर्चा करेंगे और एक मत से स्थानीय कार्यकर्ताओं को विश्वास में लेके हम लोग आने वाले लोकल बॉडीज इलेक्शन में सामने जाएंगे। ना सैफ अली खान डिस्चार्ज हुए हैं अस्पताल से कल, लेकिन शिवसेना के नेता ने बयान दिया है कि कुछ तो भी गड़बड़ लग रही है इसमें उनके डिस्चार्ज में, जिस तरह वो डिस्चार्ज से बाहर आए और पूरे बांग्लादेशी का मामला उनसे जोड़कर जो पूरा उठाया जा रहा है, उसको कैसे देख रहे हैं आप इस पूरे मामले? देखो, बीजेपी के भी नेता एक बात को कह रहे हैं कि बड़े पैमाने में बांग्लादेशी हिंदुस्तान में आ रहे हैं। तो बीजेपी के नेता जब कहते हैं और उनके सरकारी पार्टी के भी नेता कहते हैं, तो मुझे लगता है कि मोदी सरकार का ये फेलियर है कि बॉर्डर पास करके बड़े पैमाने में बांग्लादेशी महाराष्ट्र में और देश के अलग अलग राज्यों में जा रहे हैं। तो ये मोदी सरकार का फेलियर है। एक दूसरी बात, सैफ अली खान के मामले में एक बात इसमें स्पष्ट है कि इनके ऊपर 6 वार किए गए थे, जो आपके मीडिया के माध्यम से हमने सबने देखा। डॉक्टर ने भी उसी तरह के बयान भी डॉक्टर के आए, उनके ऊपर जानलेवा हमला हुआ है। आखिरी ये बांग्लादेशियों ने उनके ऊपर क्यों हमला किया था, ये सब बातें अभी तक वो सामने नहीं आई। तो हम चाहते हैं कि सरकार ने इस बात को तुरंत स्पष्ट करना चाहिए। और एक बात तो क्लियर है, मैं पुलिस को भी बड़ा धन्यवाद दूंगा कि जल्दी आरोपी को उन लोगों ने पकड़ा। लेकिन एक बात इसमें ज़रूरी है कि इतने महत्वपूर्ण एरिया में ये बांग्लादेशी वहाँ घुसकर उनके 12वें मंजिले पे उनका जो फ्लैट है वहाँ पे जाके ये कैसा हमला कर सकता है, तो क्या गड़बड़ी है उसकी भी बात अभी तक सामने नहीं आई है। तो पुलिस के बारे में जो संशय उसमें व्यक्त किया जा रहा है, लेकिन एक बात है कि ये सरकार की उसमें बहुत बड़ी गलतियां हैं। पुलिस भर्ती में पैसे लगते हैं, पुलिस के पोस्टिंग के में पैसे लिया जाता है, बड़े पैमाने में भ्रष्टाचार चल रहा है। और इनका मंत्री भी खुद कहता है कि 4% तो भ्रष्टाचार होता ही है। तो उसको ये लोग मान्य करते हैं कि हम भ्रष्टाचारी सरकार हमारी है। ना एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तुम्ही आता 4% भ्रष्टाचाराचा उल्लेख केला, कृषी मंत्रीच म्हणले होते। मागच्या 2 वर्षांपासून राज्यातले जवळपास 7 लाख शेतकरी ठिबकचं जे अनुदान आहे ते मिळालं नाही। 7 लाख शेतकऱ्यांना ते प्रतीक्षेत 1 रुपया मिळाला नाही। आणि दुसरं कृषी यांत्रिकीकरणची योजना आहे, त्याला 3 वर्षांपासून पैसे मिळाले नाहीत। 22 लाख शेतकरी लॉटरी झाली आणि त्यांना पैसे मिळालेले नाहीत। विशेष म्हणजे राज्य सरकारकडे पैसे नसतील लाडकी बहीणमुळे, केंद्र सरकारने पण त्यांचा हिस्सा दिलेला नाही। आपल्याला लक्षात असेल की माननीय हायकोर्टाने आताच या डायरेक्ट शेतकऱ्यांना जी डीपीटी करण्याच्या ज्या योजनेच्या माध्यमातून जे निधी दिली जात होती, त्या योजनेमध्ये बदल तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला। आणि तो कशासाठी केला, कॅबिनेटने ती का मान्यता दिली, या कॅबिनेटमध्ये झाली नसेल यांनी यांच्या पातळीवर का केली, अशा पद्धतीचे प्रश्न माननीय उच्च न्यायालयाने 2 दिवसाच्या पहिलेच केलेले आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे सरकार करते आहे। आणि म्हणून मग आता मधल्या काळामध्ये तर अजून काहीतरी त्याला 300-400 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला होता, पण जेव्हा कृषी विभागाने त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामुळे ते पैसे त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले नाही। पण यांच्या भ्रष्टाचारामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला। ज्या किमतीमध्ये जे काही सामान खरेदी केलं गेलं होतं त्याच्या किमतीपेक्षा 4 पटीनं जास्त पैसे सरकारने त्या सामान खरेदीमध्ये केला गेलेला होता। आणि कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्यावेळच्या व्यवस्थेनं, जो कोणी मंत्री असतील या त्यांचे जे काही असतील, आणि त्याच्यात एक आयुक्त होते गेडाम, त्यांनी त्याचा विरोध केला होता। त्याची तातडीनं बदली त्यावेळेस केली गेली होती। मी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता। म्हणजे एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करते आणि एकीकडे सरकार स्वतः शेतकऱ्यांना मिळणारे जे काही डायरेक्ट फायदे आहेत, आर्थिक फायदे आहेत,
त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करताना आपण पाहतोय आणि म्हणून उच्च न्यायालयाने याच्यामध्ये सरकारला जॉब विचारलेला आहे आणि म्हणून ही भ्रष्टाचारी व्यवस्था त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं एक मोठं नुकसान महाराष्ट्रामध्ये होते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या वाढतात आहे महाराष्ट्रात तर त्याच्यात हे सरकारच दोष आपल्याला पाहायला मिळते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.